छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये फार तणाव आहे. म्हणजे महिला जिल्हाध्यक्ष जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या होत्या, त्या भाजपमध्ये गेल्यात. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात जे लढले होते राजू शिंदे, ते देखील भाजपमध्ये गेलेत. इकडे फुलंब्रीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फोडलाय त्यांनी. या सगळ्यांचा कुठेतरी जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील, महानगरपालिकेच्या असतील किंवा या स्थानिक निवडणुका असतील, याच्यावरती काही परिणाम होईल? नक्कीच या सगळ्या गोष्टींचा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याची तयारी पूर्वतयारी जी सुरू होती तेव्हापासूनच भाजपनी मराठवाड्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये स्वबळावर लढण्याची चाचपणी केली होती. राज्य पातळीवर सगळे नेते युतीत लढू असं सांगत होते, परंतु स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची युती करण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि ते बघता वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तसं खाजगीमध्ये सांगितलं होतं की ठीक आहे, स्वबळावर तुमची लढाईची तयारी असेल तर तुम्ही तयारी तशी करा. त्याचा परिणाम असा झाला की शिंदे गटामध्ये साधारणतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले जे जुने सहकारी होते, जे बऱ्याच दिवसांपासून वेटिंगवर होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपमध्ये त्या प्रमाणात इनकमिंग झालेलं नव्हतं त्या पक्षातून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून. आणि त्याची कुठंतरी भाजपला सल होती किंवा शिवसेनेचा जो काही जुना गट आहे तो खरं तर त्यांना आपल्या पक्षामध्ये ओढायचा होता, पण त्याच्यात काही स्थानिक नेत्यांना यश आलं नाही. परंतु जशा जशा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी, त्यांची घोषणा झाली आणि आता ज्यावेळेस अचानक म्हणजे प्रचार वगैरे सुरू झाला, त्यावेळेस या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाला जरा जास्त प्रमाणात वेग आला. त्याची कारण शिंदे सेनेमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी ही पण आहे. म्हणजे शिंदे सेनेनी जर 8 माजी महापौर शिवसेनेचे पक्षात घेतले, त्याच्यानंतर जवळपास 16 माजी नगरसेवक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ज्यांच्या विरोधात म्हणजे ज्यांच्या विरोधामुळे हे सगळे लोक इकडे आले, आता त्यांना पक्षामध्ये पद द्यायची जर झाली तर पुन्हा 30 नवी चेहरे आणि ज्या लोकांना आपण आश्वासन देऊन ठेवली होती, आता त्यांना कसं सेट करायचं असा एक वाद पक्षामध्ये सुरू झाला शिंदेच्या शिवसेनेमध्ये. त्यातून मग जिल्हा प्रमुख आताचे जे आहे राजेंद्र जंजाळ यांची नाराजी तीव्र प्रमाणात आहे. ते सुद्धा काही वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे. त्यांनी संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. म्हणजे ज्या नगरसेवकांना पक्षात घेऊ नका असा त्यांचा विरोध होता, त्याच लोकांना शिरसाटांनी पक्षामध्ये प्रवेश दिला. आता जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख ज्या होत्या शिल्पा वाडकर, या तर संजय शिरसाट यांच्या कायम सोबत असायच्या आणि बऱ्याच पक्षात प्रवेश केल्यापासून त्या सारख्या सावलीसारख्या त्यांच्या सोबत होत्या. परंतु पक्षामध्ये व्यवस्थित सन्मान मिळत नाहीये, आमचं ऐकलं जात नाही, आम्हाला डावललं जातं असा आरोप करून त्यांनी पक्षाचा आधी राजीनामा दिला. दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नव्हता, पण राजीनामा दिला आणि आता थेट भाजपमध्येच त्यांनी प्रवेश केला. तरी कुठेतरी संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीबद्दल आता पक्षामध्ये नाराजी सुरू झालेली आहे. आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये तशी गटबाजी आहेच आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार हे फक्त नावाला पक्षामध्ये आहे, त्यांचा पक्ष संघटनेत कुठेही सहभाग नाही. त्यांनी फक्त आपला मतदारसंघ पुरतं मर्यादित करून घेतलेलं आहे. ते कुठल्या शिवसेनेच्या बैठकांना नसतात वगैरे वगैरे. आणि त्यामुळे असं झालंय की शिंदे सेनेचा जो फुगा होता तो आता कुठेतरी फुटायला लागली अशी परिस्थिती आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असताना सुद्धा त्यांच्या पक्षात मात्र आता नेते फारसे नाही उरले. आणि त्याच्यामुळे कुठेतरी तिथल्या पदाधिकाऱ्यांना जे वर्षानुवर्ष प्रतीक्षेत होती किंवा आपल्याला काहीतरी मिळेल, तर त्यांना आता कुठेतरी आशा निर्माण झाली की आपल्याला काहीतरी न्याय मिळेल. शिवसेनेचे नेते मध्यंतरी आले होते, त्यांनाही हा प्रश्न विचारला गेला की बाबा तुमच्याकडे कायम नेत्यांच्या मुलांना वगैरेच संधी दिली गेली, आता तरी कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का? त्यांनीही तीच तयारी दाखवली किंवा आमच्याकडे आता नेते नाहीत, आमच्याकडे कार्यकर्ते जुळलेत आणि त्याच्यामुळे त्यांचा सन्मान होईल. तर या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही शिवसेनेमधला संघर्ष जो आहे
त्याच्यामध्ये आता हम्म. भाजपने एक संधी शोधायचा प्रयत्न केला आणि ती संधी ती आता ऐन निवडणुकीच्या वेळेस हेरायला लागलेली आहे. हम्म. फुलंब्रीचा हम्म. नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे शिंदे गटाचा, तो तर हम्म. बैठकीमध्ये होता शिवसेनेच्या, आणि बरं. अचानक माझा दात दुखतोय म्हणून बैठकीतून बाहेर पडला आणि थेट भाजपमध्ये जाऊन प्रवेश केला ते. तर ही अशी परिस्थिती आहे. भाजप आता म्हणजे ऐन निवडणुकीच्या वेळेस शिंदे सेनेवर हावी व्हायला लागली असं चित्र आहे सध्या. आता संजय शिरसाट तर असं म्हणतात की भाजपवाले पैशाच्या जोरावरती सगळे उमेदवार फोडतायत. पण इकडे वैजापूर जर बघितलं आपण, वैजापूरमध्ये एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत रमेश बोरनारे यांनी त्यांच्या भावाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. ते बोलतायत की बरोबर ज्याचा आमदार त्याचाच नगराध्यक्ष होईल. बरोबर. याचं कारण असं आहे की शिंदे सेनेचे जे आमदार आहेत रमेश बोरनारे किंवा इतर कुठलेही आमदार, हे मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अनेक उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षात जाऊन त्यांच्या विरोधात लढले होते. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर वैजापूरचंच उदाहरण देतो. आता जे भाजपमध्ये परतलेले दिनेश परदेशी आहेत, त्यांच्या मिसेस तिथं नगराध्यक्ष होता गेल्या वेळी. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच बोरनारेंच्या विरोधात लढले होते. तो जो राग बोरनारेंच्या मनात आहे, किंवा आणि बऱ्याच ठिकाणी भाजपने अशी खेळी केली आहे की जे लोक म्हणजे आता पुढच्या विधानसभेचा दृष्टिकोन ठेवून भाजपमध्ये त्यांचे स्पर्धकच भाजपमध्ये घ्यायचे आणि त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी तयार करायचं, अशी एक रणनीती आहे. आणि त्याचा स्फोट मध्यंतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तक्रार करण्यात आणि मग शिंदेची दिल्लीवर याच्यामध्ये झाला. तर हे मोठ्या प्रमाणात प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे. वैजापूरमध्ये बोरनारेंचा जो राग आहे तो हाच आहे की ज्या लोकांच्या विरोधात आम्ही लढलो त्याच लोकांना पक्षात घेऊन पुन्हा त्यांना आमच्या समोर तुम्ही उभं करताय, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी त्यांची हे होती. आणि वैजापूरमध्ये बोरनारेंना मानणारा वर्ग आहे. दिनेश परदेशी मोठ्या ताकदीचे आहेत, ते काही साधे उमेदवार नाहीये. त्यांच्याकडे नगर अध्यक्षपद आणि नगरपालिका बऱ्याच वर्षांपासून आहे आणि त्याच्यामुळे तिथं त्यांना ती टफ फाईट आहे. आता बोरणाऱ्यांना तिथं थोडंसं नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होऊ शकतं. परंतु गेल्या 1.5 वर्षामध्ये आणि त्याच्या मागच्या आधीच्या 2.5 वर्षामध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना निधी भरपूर आणलेला आहे वैजापूरमध्ये त्यांनी, आणि त्याचा फायदा कुठेतरी त्यांना या नगर परिषदेमध्ये होऊ शकतो. आणि घराणेशाही हे काय आता नवीन विषय राहिलेला नाही, त्याच्यामुळं अब्दुल सत्तारनी स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे. इकडे वैजापूरमध्ये त्यांचा भाऊ आहे बोरनारेंचा. आणि संघर्ष भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्येच बऱ्याच ठिकाणी आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी हे घटक पक्षच बऱ्याच ठिकाणी लढताना दिसत आहेत सध्या. भाजप शिवसेनेमध्ये एवढा जर संघर्ष आहे तर मग इकडे सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना एवढा फ्री हँड का दिला भाजपनी? तिकडे रावसाहेब दानवे पण फारसं लक्ष घालताना दिसत नाहीत. त्यांचे अनेक मुद्दे आहेत अब्दुल सत्तार यांचे. ते बांगलादेशी असतील, ते मतदारांचा घोळ असेल किंवा बाकीचे इतर घोटाळे असतील, हे प्रामुख्याने लावून धरलेले होते भाजपने मुद्दे. आता तिकडे फारसं काही नावाला उमेदवार दिला एवढीच परिस्थिती दिसते भाजप तिकडे. अगदी बरोबर आहे तुमचं. सिल्लोडची विधानसभा तुम्ही जर बघितली तर अक्षरशः 2420 मतांनी अब्दुल सत्तार निवडून आले होते. त्याच्याबद्दलही बराच वाद आहे. प्रकरण पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केलेली आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडं सिल्लोडच्या नगर परिषदेची सत्ता ही झालं 20 वर्षापासून सत्ता आहे. नगराध्यक्षपद त्यांच्या घरामध्ये 4 वेळा होतं. ते अब्दुल सत्तार स्वतः नगराध्यक्ष होते, त्यांची मिसेस 2 वेळा नगराध्यक्ष होती आणि आता जो उमेदवार आहे तो सुद्धा 1 वेळा नगराध्यक्ष राहिलेला आहे. तिथलची प्रभाग रचना आणि याच्यावरती बराच वाद आहे असं दावा केला जातो, किंवा विरोधकांची अशी टीका आहे की मुस्लिम मतदार प्रत्येक हिंदू वार्डाला अब्दुल सत्तार यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जोडून घेतले आणि ज्याच्यामुळे नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असो तो त्यांचा सहजासहजी निवडून येतो. आता त्याच्यात ते बोगस आहेत का काय आहेत तो सगळा प्रशासकीय भाग आहे, त्याचे हे आहे. परंतु अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तिथे म्हणजे अब्दुल सत्तार यांची यंत्रणा आणि बांधणी जी आहे त्यांच्यासाठी तिथे पक्ष हा फक्त लेबलसाठी असतो.
अब्दुल सत्तार हा स्वतः एक पक्ष आहे, ही आतापर्यंतची तिथलची राजकीय हे आहे. आणि त्याच्यामुळे झालं काय की आता जी विधानसभेला जे स्पिरिट दिसलं मतदारांमध्ये, शिवसेनेच्या पक्षात सुरेश बनकर गेले ऐन वेळेला आणि त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी 1,35,000 मतदान घेतलं. ती स्पिरिट जी होती, ती स्पिरिट आता तालुक्यात कुठंच दिसत नाही. म्हणजे मध्यंतरी सिल्लोड सोयगाव नगर परिषदेची नगरपंचायतीची इलेक्शन झालं. तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेची युती झाली आणि त्यांनी पद वाटून घेतली. आणि आता अशी परिस्थिती आहे की भाजपने जो उमेदवार दिलेला आहे तर त्यांच्या प्रचार यात्रेला किंवा रॅलीला मोजून 10-15 लोक असतात. आणि भाजपच्या मुख्य नेत्यांनी तर तिकडे पाठच फिरवली. एकटे सुरेश बनकर फिरताना दिसत आहेत. तर त्याच्यावरून असं एक चित्र दिसतंय की ती नगरपालिका आपल्या ताब्यात येत नाही अशी मानसिकता भाजपने करून घेतलेली आहे. आणि आतापर्यंत जर रेकॉर्ड पाहिला तर तिथं 24-28 नगरसेवकांपैकी फक्त 2 किंवा 4 नगरसेवक भाजपच्या वाट्याला येतात आणि बाकीची सगळे एक हाती सत्ता सत्तारांच्या हातात राहिलेली आहे. त्यांच्या विरोधात वातावरण नाही का तर निश्चित आहे. तिथलच्या व्यापाऱ्यांना, तिथलच्या मतदारांना त्यांचा त्रास आहे का तर निश्चित आहे. परंतु मतदारांशी थेट संपर्क आणि निवडणुकीची यंत्रणा कशी राबवायची याचा जो काही हातखंडा अब्दुल सत्तारचा आहे, त्याच्यामध्ये पुन्हा मग रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांचा असलेला छुपी मैत्री वगैरे अशा सगळ्या गोष्टी पहिल्यापासून चर्चेला जातात. जालना लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंचे संबंध बिघडले असं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. परंतु कालांतराने तेही आता बऱ्यापैकी नाहीसं झालेलं आहे. अब्दुल सत्तार फारशी दानवेंवर टीका करत नाही किंवा रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांवर टीका करत नाही. त्यांचं जे भोकरदन आणि सिल्लोड नगर परिषदेसाठी म्हणा किंवा विधानसभेसाठी म्हणा जी काही पडद्यामागची सेटलमेंटची चर्चा होत राहते तर तीच पुन्हा दिसते. कारण आता निवडणुकीच्या प्रचाराला काही 2-4 दिवस शिल्लक राहिले, पण सिल्लोडकडे अजून कुठलाही भाजपचा मोठा नेता फिरकलेला नाही. राहिला प्रश्न किरीट सोमय्या 5-6 वेळा सिल्लोडमध्ये येऊन गेले. त्यांनी बोगस रहिवासी प्रमाणपत्रांचा मुद्दा, रोहिंगे, घुसखोर वगैरे सगळं केला. परंतु भाजपची सत्ता असताना आणि सगळी यंत्रणा असताना पुरावे जर भाजपचाच नेता देतोय तर मग कारवाई का होत नाही असा प्रश्नही विरोधक विचारतात. आणि त्यातूनही कुठंतरी मग हे राजकारण सेटलमेंटचं आहे का असा संशय व्यक्त केला जातो. आणि चित्र जे दिसतंय तेही सध्या तसंच दिसतंय. त्याच्यामुळे सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना अगदी पूर्णपणे मोकळं मैदान आहे असं चित्र आहे सध्याचं. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची मैत्री पूर्वीपासूनच आहे. प्रत्येक वेळी म्हणजे लोकसभा असतील, विधानसभा असतील, एकमेकांना ते मदत करतात, अशा चर्चा नेहमी होतात त्यांच्या. या मैत्रीमुळेच आज कुठंतरी भाजपला सिल्लोडवरती सत्ता मिळवणं अवघड जाते का, किंवा त्यामुळं अब्दुल सत्तारांना फ्री हँड दिला जातोय का? असं म्हणायला वाव आहे. विधानसभा निवडणूक 2024चा अपवाद जर सोडला, कारण त्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय होता. अब्दुल सत्तारांना लोकसभा निवडणुकीमध्ये दानवेंचा पराभव झाल्यामुळे त्यांनी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं होतं. परंतु एवढं सगळं करूनही अब्दुल सत्तार काही काठावर का होईना पण निवडून आले. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यातून एक धडा मात्र अब्दुल सत्तारांनी घेतला. त्यांना जे असं वाटत होतं की आपल्याला इथून कोणी हलवू शकत नाही, त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला मतदारसंघामध्ये असं काही गुंतवून घेतलं म्हणजे त्यांनी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी अशा पद्धतीने सगळा मतदारसंघ एकदा नाही तर अनेक वेळा पिंजून काढला. आता शिंदेकडचं त्यांचं वजन आणि संजय शिरसाट पालकमंत्री झाल्यापासून त्यांच्याशी बिघडलेले संबंध याचा परिणाम मतदारसंघातले अनेक कामं आधी मंजूर झालेले शिंदेच्या काळातले नंतर ते रद्द होणे किंवा त्याचा फंड थांबवणे असे प्रकार घडले. परंतु नगर परिषद हा अब्दुल सत्तारांचा जीव के प्राण आहे. कारण त्या नगर परिषदेच्या सत्तेवरच आतापर्यंत जे काही वैभव अब्दुल सत्तारांनी कमवलं ते त्या नगर परिषदेतून कमवले. त्याच्यामुळं त्याच्यावरती त्यांनी आता पूर्णपणे फोकस केलेला आहे आणि विरोधक तिथे सध्या तरी निष्भ्रम आहे अशी चित्र आहे.
उद्धव ठाकरेंची किती ताकद आहे मराठवाड्यामध्ये? कारण संभाजीनगर हे शिवसेनेचं केंद्रबिंदू मानलं जातं मराठवाड्यामधलं. पण आत्ताच्या सध्याच्या घडीला जर पाहिलं, तर उद्धव ठाकरेंची संभाजीनगर वगळता बाकी ठिकाणी सगळी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसते. नाही, पूर्णपणे असं नाही म्हणता येणार. संभाजीनगरमध्ये शिवसेना बाळासाहेबांपासून हा गड शिवसेनेचा राहिलेला आहे. आताही शिवसेनेतले जुने जे लोक होते ते सगळे शिंदे सेनेमध्ये गेलेले असले तरी हं, शिवसेनेमध्ये एक स्पेस आहे जी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारी आहे. आणि हं, उद्धव ठाकरेंना काही प्रमाणामध्ये अजूनही सहानुभूती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. हं, मराठवाड्यातल्या तुम्हाला परभणीमध्ये थोडी दिसेल, ती हिंगोलीमध्ये दिसते. त्याच्यानंतर हं, धाराशिवमध्येही बऱ्यापैकी त्यांना मानणारा वर्ग आहे. आता हं, हं, मध्यंतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव हं, ठाकरेंनी सरकारची कोंडी केलेली आपल्याला दिसते. त्यांनी हं, हं, संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठीचा हंबरडा मोर्चा काढला होता. हं, त्याच्यानंतर 32,000 कोटींचं पॅकेज सरकारने अतिवृष्टीच्या अनुदानासाठी जाहीर केलं, महापूर आणि याच्या नुकसानासाठीचं. तर हं, हं, ते दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल वगैरे असं सरकारने सांगितलं, परंतु ते तेवढ्या प्रभावीप्रमाणे काही ते झालं नाही. आणि ही संधी उद्धव ठाकरेंनी हेरली आणि त्यांनी पुन्हा महिनाभरात दुसरा दौरा केला मराठवाड्याचा. हो, हो, त्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये ते आधी कसं होतं की मुख्य रस्त्यांवरची जे काही शेतं आहे त्या शेतात जायचं, पाहणी करायचं वगैरे, थोडक्यात सोपस्कार होता. परंतु यावेळेस त्यांनी तसं न करता अगदी ग्रामीण भागात, गावामध्ये 1000, 2000, 5000 ची लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये आणि त्या शेतांमध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हं, तिथं गर्दी किती जमली किंवा काय हा वादाचा विषय असू शकतो. परंतु हं, शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो काही थोडाफार संताप होता, कारण दिवाळी शेतकऱ्यांच्या अंधारात गेली आणि सरकारने सांगितलं त्याप्रमाणे काही खात्यात पैसे आले नाही आणि तो जो रोष होता तो कुठेतरी कॅश करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. त्याच्यात त्यांना हं, चांगलं बऱ्यापैकी यशही मिळालं. आणि हं, लगेचच आता ह्या नगर परिषदेच्या निवडणुका आहे. नगर परिषदेच्या निवडणुकांचा संबंध थेट शेतकऱ्यांशी, बाजारपेठेशी येतो. तर त्याचा हं, थोडाफार कुठेतरी फायदा या पक्षाला होऊ शकतो. आता हं, हं, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, त्यातही पक्ष फुटल्यानंतरची स्थिती म्हटली तर थोडाफार फरक हा निश्चितच पडणार आहे. हं, हं, पक्षाची आर्थिक ताकद राहिलेली नाही. शिवाय हं, मुंबईतले नेते फारसे मराठवाड्यात येत नाही. त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये अंबादास दानवे यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवलेली आहे. चंद्रकांत खैरे हे नेते आहेत. परंतु त्यांना हं, पक्षाने थोडंसं साईडलाईन केल्याचं चित्र आहे. सगळी जबाबदारी ही हं, अंबादास दानवेंकडे. पण अंबादास दानवेंनी संघटनात्मक बांधणी आणि नगर परिषद, नगर पंचायतसाठीची तयारी याच्यामध्ये बऱ्यापैकी रोल निभावलेला आहे. आणि ठीक आहे, पक्ष फुटल्याचा जो फटका बसायचा तो बसेल, परंतु एकदमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिथं काहीच मिळणार नाही अशी काही परिस्थिती नाही. हं, हं, हं. नाही पण ठीक आहे 2 वेळा त्यांनी दौरा केला. अ, शेतामध्ये गेले, लोकांच्या भावना जाणून घेतल्या. पण अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंची अशी परिस्थिती आहे, की तिथे उमेदवारच मिळत नाही. म्हणजे अगदी तुम्ही जसं सुरेश बनकर यांचं उदाहरण दिलं. विधानसभेला भाजपमधून आयात केलेला हा उमेदवार होता, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात उभा केलेला. इकडे धाराशिवमध्ये जर रेणापूर नगर परिषदेचं जर उदाहरण घेतलं, तर तिथे काल परवाचीच बातमी आहे, की 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत तिकडे. ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. अशी परिस्थिती आहे एकत्रित. नाही, एक लक्षात घ्या, लातूर जिल्हा जो आहे, लातूरमध्ये शिवसेनेची ताकद फार वर्षांपूर्वी होती. म्हणजे हं, माने वगैरे आमदार तिथून निवडून यायचे. परंतु तुम्ही जर पाहिलं तर जसं बीडचं उदाहरण देता येईल. बीडमध्ये एकेकाळी शिवसेनेची ताकद होती. तिथून आमदार निवडून यायचे शिवसेनेचे. परंतु युतीच्या राजकारणामध्ये काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे त्यांची ज्या ज्या काही वाटाघाटी झाल्या त्याच्यामध्ये आता बीडमध्ये शिवसेनेची फारशी ताकद तुम्हाला दिसत नाही. तिथं त्यांचे जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व नाही, नगर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व नाही. तशीच काहीशी परिस्थिती लातूरमध्ये. लातूरमध्ये रेणापूरचं जे तुम्ही उदाहरण सांगितलं, तर ती एक हं, हं. काँग्रेसची तिथं प्राबल्य आहे. धीरज देशमुख, अमित देशमुख यांचा तिथं सगळा हे आहे. आणि
ज्यांनी माघार घेतली त्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट पाहिलं तर ते सारखं सांगत होते की तुम्ही आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहा. पाठीशी उभं राहा याचा अर्थ किंवा आर्थिक पाठबळ आम्हाला द्या. आणि ते आर्थिक पाठबळ उभं करण्याची ताकद आजच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नाहीये. आणि त्याच्यातून कुठंतरी ते माघारीचं नाट्य घडलेलं असावं. आणि स्थानिक नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका असतात त्या फार स्थानिक पातळीवरच्या असतात. तिथलचं राजकारण वेगळं असतं. म्हणजे आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर दुसऱ्या पक्षात ऐनवेळी जाऊ शकतो तर तो सहजासहजी जात नाही. त्याच्या मागे अनेक गोष्टी घडलेल्या असतात. तसंच त्या रेणापूरच्या बाबतीतही घडलेलं असू शकतं. आणि हे मान्य करावं लागेल की लातूरमध्ये, बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची शक्ती ही पहिल्यापेक्षा आता खूप कमी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं जिथे पोटेन्शियल आहे किंवा जिथे यश मिळू शकतं तिथंच नेतेही जास्त लक्ष घालतात. त्याच्यामुळे ते लातूर जिल्ह्यात फार लातूर संघटनात्मक बांधित चंद्रकांत खैरेकडे आहे त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व. परंतु लातूरमध्ये काही फार स्कोप शिवसेनेला नसल्यामुळं ह्या गोष्टी घडलेल्या. भाजप शिवसेनेचं इकडं भांडण चालू आहे. अजितदादा तिकडे फार कंबर कसली अजितदादाने तिकडे, म्हणजे अगदी बारामतीचे उदाहरण देत आहेत. बारामतीचं विकास मॉडेल असेल, पिंपरी चिंचवडचं विकास मॉडेल असेल, हे तिकडे गावखेड्यापर्यंत पोहोचवण्याचा अजितदादा प्रयत्न करतात. याचा काय फायदा होईल अजित पवारांना? निश्चित होईल. त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पूर्वीपासून आहे. म्हणजे राष्ट्रवादी एक संघ असतानापासून त्यांचा काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव होता. जसं बीडमध्ये आहे, परभणीमध्ये आहे, त्याच्यामध्ये तुमच्या नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आहे, जालन्यामध्ये आहे. तर त्यांचा प्रभाव आहे. आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली होती त्यावेळेस थोडंसं शरद पवारांना मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात शरद पवारांच्याच बाजूनी राहिला होता. परंतु मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट बाहेर पडल्यानंतर जेव्हा ते सत्तेमध्ये सहभागी झाले तर सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर हे चित्र जरा मराठवाड्यामध्ये बदलायला लागलं. आणि निवडणुका जशा जशा येऊ लागल्या तसं ते जरा झपाट्याने बदलायला लागलं. म्हणजे विजय भांबळे शरद पवारांच्या पक्षामध्ये थांबले होते विधानसभेच्या उमेदवारीसाठी. ते पराभूत झाल्यानंतर ते आता अजित पवारांच्या गटामध्ये आलेले आहेत. तर अशी अनेक उदाहरणं मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यातल्या त्यात बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारलं, ज्या परिस्थितीमध्ये स्वीकारलं, त्याच्यानंतर बीडवर त्यांनी जे लक्ष केंद्रित केलं आणि तिथे काही निर्णय घेतले महत्वाचे. रेल्वेचं तर समजा ते बऱ्याच वर्षापासून होतं, पण त्यांच्या पालकमंत्री काळामध्ये ते स्टेशन सुरू झालं किंवा आता विमानतळासाठीची मंजुरी वगैरे दिलेली आहे. मोठ्या संस्था बीडमध्ये आणतायत अजित पवार. तर याच्यातून त्यांनी एक आश्वासक असं एक आश्वासन मराठवाड्यातल्या लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजित पवारांची म्हणजे त्यांची कार्यपद्धती याचा एक याला मानणारा एक मोठा वर्ग तिथे आहे. आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रामुख्याने बारामती पॅटर्न, पिंपरी चिंचवडचा विकास हे मुद्दे म्हणजे विकासाच्या भोवती त्यांनी ते सगळं प्रचार सुरू केलेला आहे. आणि त्याचा निश्चितच त्यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांची थोडीशी अडचण धनंजय मुंडेमुळे होतीये मराठवाड्यामध्ये, परंतु त्याच्यावरही ते त्यांना प्रचारापासून दूर ठेवणं किंवा त्यांना आपल्यासोबत व्यासपीठावर न येऊ देणं अशी काळजी घेऊन घेत आहेत. त्याच्यामुळं त्याचाही थोडा प्रभाव कमी जाणवेल असं चित्र दिसतंय. धनंजय मुंडे तसे स्टार प्रचारक आहेत, एक मराठवाड्यातला स्टार चेहरा होता, म्हणजे आहे अजूनही. परंतु ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात, जसं की काल परवाचं वक्तव्य वाल्मिक कराड यांची आठवण येते त्या संदर्भातलं, या सगळ्यामुळं कुठंतरी अजित पवार जमाव करतायत. परंतु धनंजय मुंडेच्या या वक्तव्यामुळं किंवा मग या भूमिकेमुळं परळीमध्ये त्यांची सत्ता येईल तिथपर्यंत ठीक आहे, परंतु बाकी राज्यामध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल याचा फटका बसेल असं वाटतं का तिथे? ह्या विधानापेक्षाही
ज्या काही घटना घडल्या, म्हणजे हम्म, संतोष देशमुखांची हत्या असेल किंवा हम्म, आरक्षणाच्या विषयावरून जे दोन मराठा ओबीसी वाद आहे, तर त्याचा परिणाम जाणवू शकतो. आता धनंजय मुंडे यांनी जे विधान परळीच्या त्या सभेमध्ये केलं, हम्म, तर ते त्यांनी अनावधानाने केलं किंवा चुकून त्यांच्या तोंडून निघालं असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. परळीच्या हम्म, नगर परिषदेची सत्ता, कारण वाल्मिक कराड याच्यावर मुख्य आरोपी म्हणून खटला सुरू आहे, परंतु हम्म, वाल्मिक कराडला मानणारा मोठा वर्ग त्या परळीमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे. कारण मध्यंतरी ज्यावेळेस मराठा ओबीसी वाद होता आणि त्याच्यातून जे काही आंदोलन उभी राहिली, त्यावेळेस वाल्मिक कराडांचं वाल्मिक कराडचं समर्थन करणाऱ्या पोस्टर, बॅनरबाजी आणि रस्त्यावर उतरून निदर्शने असे प्रकार घडल्याचं आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे हम्म, त्यांनी जे विधान केलेलं आहे ते काहीतरी ठरवून केलेलं आहे, हे मात्र दिसतच आहे त्याच्यामुळे. आता त्याचा हम्म, परळी नगर परिषदेत सत्ता येण्यात त्यांना किती फायदा होतो काय नाही, हे तर 3 तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. परंतु हम्म, त्या विधानाचं पुरेपूर फायदा राजकीय संधी म्हणून विरोधक आता उचलताना दिसतात. म्हणजे त्यांच्याही पक्षातल्या आमदारांनी, आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांना सुनावलं की तुम्हाला त्यांची इतकी आठवण येत असेल तर त्यांच्या जाऊन बाजूला तुम्ही बसू शकता. बजरंग हम्म, सोनवणेंनी त्याबद्दल, सुप्रिया सुळेंनी तर त्यांना अटक करा म्हणून हम्म, मागणी केली, आपलं त्यांना पक्षातून काढा म्हणून मागणी केलेली. तर ते हम्म, विधान त्यांनी जे केलंय त्याचा फटका बीड जिल्ह्यामध्ये, हम्म, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आपण फार म्हणू शकत नाही, परंतु बीड जिल्ह्यामध्ये मात्र त्याचा फटका राष्ट्रवादीला हम्म, बसू शकतो, अशी हम्म. परिस्थिती आहे. अजित पवार ज्या पद्धतीनं विकासाचं मॉडेल बारामतीचं असेल, त्याची उदाहरणं तिकडे देताना पाहायला मिळतात. दुसरीकडं देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी मागे जो काही महापूर झाला, त्याच्यामध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्यांना नुकसान भरपाई दिली. अ, तेवढ्या प्रमाणात ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, परंतु पॅकेज जाहीर केला आणि एक सहानुभूती मिळवण्यास म्हणा किंवा मग मदत म्हणा, हे सगळं प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, मराठा समाजाला देखील त्यांनी आरक्षण दिलंय. जो जी-आर काढला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात. याचा कुठेतरी महानगरपालिके, जिल्हा परिषदेमध्ये त्यांना फायदा होईल का? आता कसं आहे की जिल्हा परिषदेची निवडणूक आणि महापालिकेची निवडणूक अजून जाहीर झालेली नाहीये. आता सध्या नगर हं, परिषद, नगर पंचायत आहे. परंतु नगर हं, परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा विषय काही फारसा कुठं म्हणजे दिसत नाहीये. अंडर करंट जर काही असेल तर सांगता येत नाही, परंतु हा विषय थोडासा वरच्या निवडणुकीच्या याच्या दृष्टीने पाहिला जातो. आणि नगर परिषदेची निवडणुकी ही त्या तालुक्यापुरती मर्यादित असल्यामुळे तिथे स्थानिक हं, प्रश्नांवरच मतदार हे मतदान करतील, असं एक चित्र आहे. आणि हं, त्याच्यामुळं आता तुम्ही मनोज जरांगेंचं सध्याचं जर शेड्यूल पाहिलं तर ते सुद्धा या निवडणुकीच्या बाबतीत कुठेही कुठलंही भाष्य करत नाहीये की कोणाला हं, पाठिंबा द्या की याला पाडा. जी भाषा त्यांनी विधानसभेच्या वेळेस केली होती, लोकसभेच्या वेळेस केली होती, तर त्याच्यामुळे हं, त्यांची पण भूमिका अजून हे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिकाच घेतलेली नाही म्हणजे सध्या तरी. हं, हं, त्याच्यामुळं ह्या मुद्द्यांपेक्षा स्थानिक पातळीवरचे मुद्दे, आणि तुम्ही जसं म्हणले हं, किंवा महापुराचं आणि अतिवृष्टीच्या अनुदानासाठी सगळ्यात मोठं पॅकेज सरकारने जाहीर केलं आणि हं, मराठवाड्यामध्ये त्याचा सर्वाधिक फटका बसलेला होता. म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान हे हं. मराठवाड्यात झालं होतं. फक्त हो. याच्यात थोडीशी घाई अशी झाली की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पॅकेजची. उद्धव ठाकरे हं, दौऱ्यावर असतानाच त्या पॅकेजची घोषणा झाली होती किंवा पॅकेजची घोषणा हं, झाल्यानंतर बहुतेक उद्धव ठाकरे आले होते. आणि त्यांनी ती दिवाळीच्या आधी खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सांगितलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटलं की दिवाळी आपली चांगली जाणार. आणि नेमकं प्रशासकीय अडचणी असतील, शेतकऱ्यांच्या केवायसीचा प्रश्न असेल, त्याच्यामुळे ही प्रक्रिया खूप लांबली आणि हं, ती हं, लांबल्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोडासा नाराजी आहे किंवा सरकारनं आश्वासन दिलेलं पाळलं नाही, कारण नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. सरकारने मदत हं, जाहीर केली, मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलं, परंतु तरीही ते पुरेसं आहे अशी काही शेतकऱ्यांची भावना नव्हती, कारण ते तसं नसतंच आहे. परंतु थोडाफार का होईना दिलासा हा जर दिवाळीच्या आधी मिळाला असता शेतकऱ्यांना तर त्याचा बऱ्यापैकी फायदा सरकारला झाला असता. पण पैसे हं. आता मिळाले नाहीत का, तर तसंही नाही, पैसे येत आहेत, फक्त त्याची प्रक्रिया थोडीशी लांबली.
परंतु आता निवडणुकीमध्ये त्याच्यामुळे तो मुद्दा जो आहे तो पण थोडासा मागे पडलेला दिसतोय. आणि पैसे राज्य सरकारच्या अनुदानाचे नुकसान भरपाईचे पैसे तर मिळालेच आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारने पुन्हा पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलेले आहेत. त्याच्यामुळे ती तीव्रता जी आहे ती कमी झाल्याचं चित्र आहे आणि त्याचा फायदा होईल सत्ताधारी पक्षाला. मनोज जरांगे पाटील पण सध्या काही भूमिका घेताना दिसत नाहीयेत. जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये काय घेतील भूमिका? नक्की घेणार. जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये ते भूमिका घेतील. जिल्हा परिषदेमध्ये मोठा रोल असेल त्यांचा असं दिसतंय. आता सध्या ते धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा झालेला कट या प्रकरणाभोवतीच सध्या बोलतायत. सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा ते आक्रमक पावित्र्यात आलेले आहे. मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट लागू केलं याचं श्रेय देताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केलेली आपण अनेकदा पाहिली. परंतु आता पुन्हा धनंजय मुंडेंच्या हत्येच्या कट म्हणजे हत्येचा कट जरांगेचा मुंडेंनी रचला असं जाहीर आरोप केल्यानंतर कारवाई सरकारकडून केली नाही असा जो त्यांचा आरोप आहे, त्याच्यामुळे पुन्हा त्यांनी फडणवीसांच्या आणि अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसते. कालांतरानं जसं जसं निवडणूक आता नगर परिषद नगरपंचायतीचा निकाल काय लागतो कदाचित त्याच्यानंतर त्यांची भूमिका ठरू शकते. इकडे रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यामध्ये पण फार दिलजमाई झालेली पाहायला मिळते. त्याचा फायदा महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद इथे कुठेतरी होईल? उपाध्यक्ष पद असेल, जिल्हाध्यक्ष पद असेल. नक्कीच होईल. कारण बबनराव लोणीकर हे 8 वेळा विधानसभा निवडणूक लढलेले आणि रावसाहेब दानवे यांचाही दांडगा अनुभव आहे. 5 वेळा निवडणूक लोकसभेची, 2 वेळा आमदार राहिलेले ते. या 2 नेत्यांमध्ये महत्वाकांक्षा आणि राजकीय अस्तित्वाचा संघर्ष जालन्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेकदा राहिलेला आहे. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेची सत्ता आणि जिल्हा बँकेतली सत्ता ही आपल्याकडेच राहावी असा दोघांचाही अट्टहास आणि दोघांचाही प्रयत्न होता आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी वाद झाले होते. मुख्यतः जिल्हा परिषद अध्यक्ष हा आपल्या मतदारसंघाचा आणि आपल्या मर्जीतला असावा असा या दोघांचा प्रयत्न आणि त्याच्यातून यांच्यात संघर्ष झाला होता. त्याच्यामुळे ते दोघंही एकमेकांमध्ये फार हे करत नव्हते. संघटनेमध्ये सुद्धा समांतर कार्यकारिणी वगैरे असे प्रकार म्हणजे अगदी युवा मोर्चापासून जालन्यामध्ये झालेले पाहायला मिळाले. आता लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवेंचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर कुठेतरी रावसाहेब दानवे जरा बॅकफुटवर आले किंवा मावळ झाले असं जरा चित्र दिसतंय. लोणीकरांशी जुळवून घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो प्रामुख्याने जालना जिल्ह्याची जी पहिली महानगरपालिकेची निवडणूक आहे आता नगर परिषदचा महापालिकेत झाल्यानंतर तर त्या महापालिकेवर आपलं वर्चस्व असलं पाहिजे या दृष्टीने ते सगळ्या हालचाली आहेत. याच्याशिवाय जालना जिल्हा बँकेचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोणीकरांना त्यांच्या मुलाला उपाध्यक्ष करायचं होतं. मध्यंतरी गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी त्याच्यात खूप मोठा वाद झाला होता. म्हणजे राजेश टोपेंना शिवीगाळ केली होती बबनराव लोणीकरांनी. राजेश टोपेंच्या घरावर बबनराव लोणीकरांच्या समर्थकांनी दगडफेक केली होती. नंतर त्यांच्या समर्थकांनी लोणीकरच्या घरावर दगडफेक केली होती. त्याच्यामध्ये रावसाहेब दानवेंची भूमिका होती की लोणीकरांच्या मुलाला उपाध्यक्ष करायचं नाही. ते राजेश टोपेंनी जाहीरपणेही सांगितलं होतं. तर हे या पातळीवरच या दोघांचा संघर्ष होता. आता ते नगर परिषद निवडणूक आता जालन्यामध्ये 3 ठिकाणी नगर परिषदची निवडणूक आहे. एक भोकरदनची आहे, दुसरी परतूरची आहे आणि तिसरी निवडणूक जी आहे ती अंबडची आहे. आता अंबडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे आहेत. त्यांची तिथं प्रतिष्ठा म्हणायला लागलेली आहे आणि तिथे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून राजेश टोपेंशी तोंड द्यायचंय. इकडे परतूरमध्ये लोणीकर आहे. लोणीकरांच्या विरोधात जेथलिया आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं तिथं युती झालेली आहे. आणि भोकरदनमध्ये पुन्हा सिल्लोड सारखीच परिस्थिती आहे. भोकरदनमध्ये असं म्हणतात की रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे जे राजाभाऊ देशमुख आहे यांच्यामध्ये एक गुप्त असा समझोता झालेला आहे किंवा तुम्ही नगर परिषदेत लक्ष द्यायचं नाही
आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करणार. आणि त्याच्यामुळं नाहीतर असं शक्य नसतं ना, की केंद्रामध्ये मंत्री आहेत भाजपचे, तालुक्याला आमदारही भाजपचाच आहे आणि नगर परिषद मात्र गेल्या 10-15 वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर ते स्पष्टच होतं की काय याच्यामध्ये असू शकतं. आणि त्याच्यामुळे यावेळेस अशीच परिस्थिती आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने तिथं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. चंद्रकांत दानवे यांनी तिथं महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि भोकरदनमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही निर्णायक आहे. जवळपास 8,500-9 हजार मुस्लिम मतदार आहे तिथे. आणि त्याच्यामुळं चंद्रकांत दानवेंनी मुस्लिम उमेदवार देऊन काँग्रेसची मोठ्या प्रमाणात गोची केलेली. परंतु तिथे काही स्थानिक मुद्दे आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, जो वर्षानुवर्ष भोकरदनमध्ये लोकांना पाणी मिळत नाही वगैरे, त्याच्या भोवती ते सगळं राजकारण सुरू आहे. आता लोणीकरांचं आणि दानवेंचं जे तुम्ही म्हटले, तर लोणीकर आणि दानवे आता गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा एका व्यासपीठावर दिसले. म्हणजे दानवेंनी पुढाकार घेतला, ते वरतूरमध्ये गेले, त्यांनी लोणीकरांना आपल्याकडे बोलवलं आणि लोणीकरही तिथे आले. दोघांनी कॅमेऱ्यासमोर तर सांगितले आमच्या दोघातले वाद मिटलेत. आता ते महानगरपालिका आणि परतूरमध्ये तर रावसाहेब दानवेंचा काही फार रोल असणार नाही, कारण तिथं परतूरमध्ये लोणीकरांची स्वतःची ताकद आहे. परंतु ठीक आहे, जी काही मदत होईल आणि त्याची परतफेड जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये दोघ जण करतील. त्याच्यामध्ये अर्जुन खोतकर यांची जरा कोंडी होताना दिसतीये. कारण आता कैलास पाटील, गोरंट्याल, रावसाहेब दानवे आणि लोणीकर हे त्रिकूट एकत्र आल्यामुळे भाजपची ताकद जालन्यामध्ये निश्चितच वाढू शकते. जालन्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, राजेश टोपे आणि हिकमत उडाले यांच्यात फार टशन आहे. तिकडे कसा संघर्ष आहे त्यांचा, काय परिस्थिती आहे? नाही, आता कसं झालंय की नगर परिषदेचा जर विचार कराल तुम्ही, तर नगर परिषदेमध्ये म्हणजे आता त्यांचा जो मतदारसंघ आहे हिकमत उडालेंचा, घनसावंगी आणि राजेश टोपेंचाही, तिथं काही निवडणूक नाहीये आता सध्या. फक्त निवडणूक ही परतूर, भोकरदन आणि याची आहे, अंबडची आहे. परंतु अंबडच्या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगलं लक्ष घातलेलं आहे राजेश टोपेंनी. हिकमत उडालांचा काही फार रोल नाहीये या निवडणुकीत. उलट अंबडचं प्रभारी म्हणून अर्जुन खोतकर काम पाहत आहेत. तिथे नारायण परभणीमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. भाजपच्या ज्या मंत्री आहेत मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे जे माजी आमदार आहेत तिथलचे बांबळे, यांच्यामध्ये फार संघर्ष सुरू आहे. म्हणजे अगदी बोर्डीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला. तिकडे पाथरीमध्ये भाजपनं तर एबी फॉर्मच दिलेले नाहीयेत. बरोबर. बोर्डीकर आणि भांबळे यांच्यातला राजकीय संघर्ष हा खूप जुना आहे आणि त्याच्यामुळं एकमेकांना विरोध करण्यासाठी ते दुसऱ्या पक्षाला मदत करण्याची भूमिका अनेकदा घेतात. म्हणजे जिल्हा बँकेमध्येही खासदार परभणीचे जे आहेत संजय जाधव, त्यांना बोर्डीकरांनी मदत केली होती. आणि हे अशा स्थानिक पातळीवरच्या ज्या तडजोडी ते करतात. आता मेघना बोर्डीकर पालकमंत्री झाल्यामुळे झालं काय की त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत, आणि प्रामुख्याने जिंतूरच्या नगर परिषदेमध्ये हे प्रामुख्याने जाणवते. आणि मग त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष प्रबळ होण्यापेक्षा शिंदे गटाला मदत करण्याची भूमिका काही ठिकाणी त्यांनी घेतल्याचं दिसतं. पाथरीमधलं जे उदाहरण तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. म्हणजे भाजपच्या उमेदवारांना त्या स्थानिक नेते आम्ही येतोय, एबी फॉर्म घेऊन येतोय, तुम्ही तयारी करा, अर्ज तयार करा असं सांगितलं आणि शेवटपर्यंत आलीच नाही. त्याच्यामुळं जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते त्यांनी, काही जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आणि काहींनी तर संतापाच्या भरात ते अर्ज फाडून टाकले. त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या की हे असं कसं काय, एबी फॉर्म कसं काय तुम्ही आम्हाला नाकारलं. आणि मग भाजपनी निरीक्षक पाठवून तिथे चौकशी वगैरे सुरू केली. विजय भांबळे आणि बोर्डीकरांचा संघर्ष हा अनेक आरोप प्रत्यारोप त्यांचे सुरू असतात. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा हाणामाऱ्या आणि अशाही गोष्टी घडतात. हे सगळं राजकीय वर्चस्वातून सुरू आहे. आणि भांबळेंना राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये परत घेण्याचा उद्देशच अजित पवारांचा तो होता. कारण त्यांना हे माहिती होतं की हे कट्टर विरोधक आहे. आणि मेघना बोर्डीकरांना मोठी फास आवळण्यासाठीचाच तो प्रवेश होता. आणि भांबळे ती भूमिका चोखपणे बजावताना दिसत आहेत सध्या. त्याच्यामुळे जिंतूरमध्ये आणि इतर नगर परिषदेमध्ये जिंतूरमध्ये प्रामुख्यानं हा संघर्ष जास्त टोकाचा राहील आणि तिथं फाईट पण तगडी राहिली आहे. मेघना बोर्डीकरसाठी चॅलेंजच असणार आहे ती नगरपालिका ताब्यात घेणं. ठाकरेचे खासदार जे आहेत परभणीचे बंडू जाधव, त्यांनी मेघना बोर्डीकर यांना विधानसभेला मदत केली होती. आताही असं काही चित्र आहे तिकडे? नाही, सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे खरं तर संजय जाधव आणि त्यांचे परभणीचे जे आमदार आहेत राहुल पाटील हेच प्रमुख नेते आहेत समजा त्यांच्या जिल्ह्यातले. परंतु या नगर परिषदेमध्ये ते कुठेच असं फार काही सक्रियपणे सहभागी झालेत असं काही चित्र दिसत नाहीये. आणि गेल्या वर्षभरात जर बघितलं, आता उद्धव ठाकरेंचा दौरा जर सोडला तर त्या दौऱ्यामध्ये संजय जाधव दिसले, परंतु नगर परिषदेमध्ये फार काही त्या पक्षांनी रस घेऊन ते लढतायत अशी काही परिस्थिती नाहीये. तर ते असू शकतं की बोर्डीकरांना मदत व्हावी याच्यासाठी काहीतरी भूमिका घेतली असावी. अगदी शेवटचा प्रश्न सर, एकत्रित मराठवाड्याचं जर चित्र पाहिलं तर कुणाचं पारडं जड वाटतंय? भाजप असेल, शिवसेना असेल, महाविकास आघाडीतले पक्ष असतील, मग ते काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असेल, काय नक्की परिस्थिती आहे? मराठवाड्यामध्ये आजच्या घडीला आणि आतापर्यंतचा जो प्रचार झालेला आहे त्याच्याकडे जर बघितलं तर प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी आघाडी घेतलेली आहे. तुम्ही बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कुठलाही मोठा नेता मराठवाड्यात अजून सभेला आलेला नाहीये. तीच परिस्थिती काँग्रेसची आहे, तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आहे आणि शिवसेना शिंदे गटाची तशीच आहे जवळपास. आता कुठं शिवसेना शिंदे मला वाटतं आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, शेवटच्या काही दिवसात होतील. परंतु जो मेजर पिरियड होता लोकांपर्यंत जाण्याचा तो आता बऱ्यापैकी म्हणजे निघून गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री काल देवेंद्र फडणवीस काल संभाजीनगरमध्ये होते. आणि आता ह्या शेवटच्या 2-3 दिवसात त्यांचे बरेचसे नेते मराठवाड्यात येणार. प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी आघाडी घेतलेली दिसतीये. आणि शिंदेचा आता जो काही 2-3 दिवसात दौरा होईल ते भाजप आणि राष्ट्रवादी यांना नगर परिषदेत जास्त फायदा होईल असं चित्र आहे. खूप खूप धन्यवाद सर, फार सविस्तर विश्लेषण आपण केलं. असेच विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, त्यासाठी पाहत राहा सरकारनामा. धन्यवाद. धन्यवाद.